हो चालला काय तुमचा? हा, तू मायले की ना लाज वाटत नाही खोटं बोलू? मगापासून बघताय मी, खोट्यावर खोटा खोट्यावर खोटा चालला तुमचा. माझं जावई हावरट काय? हा, त्या पैशाची हवा? हा, गो निशा, यांच्याबद्दल एक शब्द जरी वाकडा बोललंस ना, तुझं थोबाड इकडचा तिकडे करून टाकीन. सगळे दात गळून पडतील खाली, मग कळेल. आणि काय गो, तू आईच नाहीची? हा, अगो स्वतःच्या मुलीचं घर मोडून निघालीस तू. लाज नाही वाटली तुला? नाही, ती निशा तशीच हा, कामचुकार, डॅम्बीज, बेअक्कल, मूर्ख. आता माका कळला की तुझ्यावर गेल्या. अहो, काय काय बोलताय तुम्ही? आणि हे सगळं तुम्ही मला काय ऐकून दाखवताय? का तुम्हाला अजून नाही कळलं? ते बॅगेत 70 लाख होते ते. हा, ते पैसे माझे आहेत. अगे बाय, तुझ्या कुठे आहे? हा, नोकरी करू गेलीस ती काय तू? इतके पैसे मिळाले ते? अहो, मी दिवाळीला गावाला नव्हते का गेले? आमच्या जमिनी विकून मी हा काळा पैसा आणलाय, टॅक्स भरायला नको म्हणून. तुम्ही दोघींनी लाजात आधीच विकून टाकल्या. तुमची मना काळी, तुम्ही घेतलेले पैसे पण काळे. ते कसे पसतील तुम्हाला? नाही काय? अगो, आमचा घर विकून तुम्ही ते पैसे घेतल्यात. ते काय तुम्हाला वापरूक मिळाले नाही? हा, माझ्या जावयाचा कष्टाचा पैसा तो. त्याच्या समोर उभं राहायची लायकी तरी आहे काय तुमची? हा, त्यांचा पैसा पतूचा नाही तुमका, कळला? शिव, फोन दे माका. हे पकड. आजी आजी, काय करताय तुम्ही? पोलिसांना का बोलावताय? आजी नको प्लीज. नची, मी बोलतोय, तू लवकर घरी पोच. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आजी आजी, नचीला नका ना घेऊ त्यात प्लीज. नची बद्दल काय बोललीस गो तू? हा, नवरा बुद्धू हा तुझा? नाही नाही, मी नाही म्हणाले असं काही. आई बोलत होती. हो, उद्या आई म्हणेल जीव देशील? हा, स्वतःच भलं बघण्यापलीकडे तुम्ही माणसा काही करूची नाही, कळला? कशा बोलते मी तुझ्याशी? घाणीवर किती अत्तर शिंपडलं ना तरी घाण ती घाण. चला, दोघींनी बॅगा भरा, खडी फोडायला जायची तयारी करा. चला. नची, अरे तू का विसरतोयस? हे सगळे तुझ्या वाईटावर टपलेत. या शिवमुळे तुझ्या घरातली किंमत संपली. अरे तू का विसरून जातोयस नची? ह्यांच्यामुळे तुझं ऑस्ट्रेलिया गेलं. म्हणून मी सांगत होते इथे नको राहूया, जाऊया इकडनं, नाही राहायचंय मला. ओक, तुझ्या मनात जितकं विषय ना तितकं सगळं ओकून टाक. पण आज मी तुझ्या बोलण्यात येणार नाही, कारण तुझ्या या निरागस चेहऱ्यामागचा घाणेरडा आणि कुरूप चेहरा मी बघितलाय. तुला बघायचंय? हा, बघ. आमच्याकडे 1 करोड वगैरे नाहीये, पण 70 लाख रुपये आहेत. म्हणजे पूर्ण 70 लाख. आधी तुम्ही मला त्या गुलाबी नोटा दाखवा आणि तुम्ही कसे पैसे बदलणार आहात ते सांगा, ते दाखवा. अहो, तुम्ही आधी तुमचे पैसे दाखवा. नाही, ते तर इकडेच आहे तो. कुठून आले हे पैसे? आमचे नाहीच आहेत ते पैसे. तिचे सासरे आहेत ना, त्यांनी स्वतःची जागा विकून काळा पैसा घेतलाय बघा. नोटा बदलायची जबाबदारी सगळी हिच्यावर टाकली. आणि माझा जावई, अहो, 1 नंबरचा बुद्धू माणूस आहे होतो. हिने जर नोटा बदलल्या नाहीत तर हिला घरातून काढून टाकू, संसार मोडायची धमकी दिली त्यांनी. बोल.
बोल ना ग आता, बोल बोल आता का गप्प आहेस? अजून काही पुरावा हवाय तुला, की अजूनही तुला हेच म्हणायचं की हे सगळं तू केलेलं नाहीयेस म्हणून? बोल. आता का आज खेळ बसली तुझी? बोल ना. ए फालतू नाटकं नको आहेत मला. उभी राहा नीट आणि बघ ते आणि सांग मला काय ते. मी सांगते तुला नची. अच्छा, म्हणजे अजूनही तुझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहेच तर. चालती हो घरात, चालती हो, चाल. चालती हो मी म्हटलं ना. चालती हो घरात ना निशा. तुझा ना काहीतरी गैरसमज झाला. मग चाल बाहेर हो. अजी, झालं तुमच्या मनासारखं. माझा संसार म्हणून आनंद झाला ना तुम्हाला? गो चोराच्या उलट्या बोंबा बघ. काही बोलू नकोस ना, काही बोलू नकोस. चल चल बाहेर हो. चल चल. नचिकेत नको रे. वा 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 आर्य. जाऊ द्या काय जाऊ द्या. चांगली जमतात आई तुम्हाला सोजवळपणाची नाटकं. हा सगळा तुमचाच डाव आहे ना, म्हणूनच बोलवून घेतलं ना जावयाला मला फसवायला. और शिव, बहुत अच्छा किया तुमने मेरा घर तोड़कर, लेकिन याद रखना तुम्हारा भी घर टूटेगा. गौरी कभी सुखी नहीं रहेगी. ए कावळे, तुझ्या शापाने गौरीचं काय पण वाईट होतलं नाही, समजला? मोठे पुण्यवान ना तू. घर मोडी, स्वतःच घर मोडलास. ते काय गो, माझ्या जावयाने तुझा काय बिघडवला होता? त्या का फसवलं? नालायक कुठली. लाज नाही वाटत तू का? नची, बघ ना तुझ्या बायकोला कसं बोलतायत ते. तुला काहीच कसं वाटत नाहीये? वाटतंय ना, मला वाटतंय की तुला एक नचिकेत. नाहीये. काळजी करू नकोस, मी असं काहीही करणार नाही, कारण तू आणि बाबांनी मला खूप चांगले संस्कार दिले. पण आत्ताच्या आत्ता ही जर घराच्या बाहेर गेली नाही तर मात्र माझा नाईलाज होईल. मार 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 ना मला, मार. केस सोड माझे, हकलव दे मला घराच्या बाहेर. नाहीतर एक काम कर ना, गाढवावर बसून माझी दिंड काढ. हेच हवंय ना तुझ्या घरातल्या ना. पण त्याची मी खरंच सांगतेय, मी काहीच केलं नाहीये रे. मी निर्दोष आहे. वाह निशा वाह. हे सगळं पाहून सुद्धा तुला म्हणायचं की तू निर्दोष आहेस? हा सगळा डाव सुद्धा असू शकतो ना. म्हणजे कळत कसं नाहीये तुला? दिसतं तसं नसतं रे. बर, मग मला सांगित, हा सगळा पैसा कुठून आला ग? हा, तुझी आई पण तिथे होती ना. हा पैसा आला कुठून त्यांच्याकडे? हा कसला व्यवहार चालला होता? सांग ना आता मला. शिव, जा त्या माणसात घेऊन ये. त्या काहीने पैसे दिले, तोच सांगात काय ता खरा खोटा. तो तुमचा माणूस आहे, तुम्ही सांगाल तेच बोलणार तो. बहन, अब अभी भी सबको भटका रही है. अब तो सच बता दीजिए. बोली ना सच नची दादा को. ए चुप. नची, मी खरंच तेच बोलते आणि तेच सत्य आहे. नची, एक काम कर, इकडनं चल. तू माझ्या आईकडे जाऊया, मी तिकडे तुला सगळं समजावते. मला वेगळं व्हायचंय. नचिकेत. हो आई, मला डिवोर्स हवाय. माझ्या आयुष्यात निशा तुझं काहीही स्थान नाही. कल का दिन किसी तरह कट जाए, फिर हम वो बवाल मचाएंगे कि गौरी का गृह प्रवेश हमेशा के लिए टल जाएगा.